नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो दुधोंडीच्या मैदानामध्ये. ओपनचं मैदान आहे आणि सुंदर असं मैदान सुरू आहे. आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ड्रायव्हर यांचा तेजा पण गटपास झाला आहे. गट क्रमांक 7मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे रायफल 81-81. मित्रांनो, कोरेगावचा जलवा सुद्धा गटपास झाला बघा. गट क्रमांक 2मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला रैना. मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे रायफल 81-81 सुद्धा गटपास झाला आणि आज सोबत पाहिला विठ्ठल नाना यांचा तेजा. पेटनाक्याचा रुद्रा गटपास झालाय आणि पलीकडचं नाव काय? जुळेवाडीचा छोटा राजा पण गटपास झालाय. कसं नियोजन झालंय आज? काय कशी पाहिली जोडी? एक नंबरची चांगली पडली. काय आहे, कसं वाटतं मैदान कसं सुरू आहे? काय मैदान चांगलं आहे हां आणि अपेक्षेपेक्षा जास्त पळाली. चांगली पडली म्हणजे म्हणावं लागेल. आणि कोणत्या खांदी पळतो हा? दोन्ही बी खांदी पळतो. दोन्ही खांदी पळतो. अरे घरचे घ्यायचं आहे? नाही विकत घेतलं. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. काय म्हणताय आज कशी पाहिली जोडी तेजा आणि रायफलची? काय आज बैलाच्या म्हणजे जुन्या पहिला जसा बैल पळा होता तसा मनासारखाच बैल पळला. बैलाच्या मनासारखं रंग गावलं बैलाला. बैलानं फुल म्हणजे आज गाडी बघण्यासारखीच पळत होती. बघण्यासारखी पळाली आणि मला वाटते सुट्टी तळाला जेवढं स्पीड लागलं तेवढं स्पीड शेवटपर्यंत राहिलं. बैलानं गाडी एक नंबर पळाल्या. दोन्ही पण बैल एक नंबर पळाले. विठ्ठल नाना होते आज. काय सांगाल? विठ्ठल नाना जुना आणि जाणता ड्रायव्हर. मग सुंदर अशी गाडी मारली नाना. मनापासून इच्छा होती काय नाना बसवाय बाबा असं गाडी? नाही सकाळी ज्या टाइमला गाडी आली तिने तिथं तुम्ही मला विचारलं की नक्की काय होणार, की नवीन पायरा की जुना बघायला भेटेल. गाडी आली त्यावेळेस मी ओळखून गेलो की आज 100% नानांचा तेज आपल्यावर पाळणार. बरं. त्यामुळे म्हणलं बघू. तरी पण म्हणलं आपण थांबूयात की सांगायला नको की नक्की कोण. तुम्हाला पण माहित नव्हतं? हा नक्की माहित नव्हतं पण अंदाज होता की आज नानांचा तेजा पडेल आपल्यावर. बरं. आज काय अपेक्षा असणार जोडीकडून? काय तुम्हाला तर माहिती आहे अपेक्षा काय? बोलाल. आणि काय जेवण वगैरे झालं की नाही? काय जेवायचं. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कासेगावचा सोन्या सुद्धा गटपास झालाय बघा. गट क्रमांक 3मध्ये पाहिला आणि याचं नाव काय? गणा कापूसखेड. कसं काय नियोजन झालेलं? जवळचा पायरा आहे म्हणजे कापूसखेड. जैन केसरळ कासेगाव मध्ये पाहिलेली गाडी. बरं. तिथे काय झालं? पिस्टन आणि कॉकटेलच्या गटात लागलेलं. बरं. आज कसं काय म्हणजे नियोजन तेच करावं कसं वाटलं? मोठं मैदान आहे आज. गाडी जे चांगली त्यामुळे नियोजन तेच. कोणत्या खांदे पळतात हे बैल? कसे काय? दोन्ही खांदे दोन्ही बैल. त्यामुळे काय टेन्शन नाही पब्लिकला लागलं. हो. कसं चाललंय मैदान? काय फाटी वगैरे कशी आहे? काय चांगली आहे फाटी. बरं. पळ कसं वाटलं गटाला? छान आहे. चांगलं पळ. ड्रायव्हर कोण होता? संदीप ड्रायव्हर मावाडी. बरं. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. किती वेळ गटात पडली म्हटलं? तिसऱ्या गटात. चला. मित्रांनो, नेर्लेकरांचा मेंढा सुद्धा गटपास झाला. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कुणासोबत पडला मेंढा? कसं काय? विसापूरच्या बरोबर. बरं. पहिल्यांदा जोडी पडली? शिरम्यात घेतली ती आपली. बरं. तीच जोडी पळवली का आज? काय सांगाल कसे स्पीड वगैरे कसं लागलं? काय भरपूर लागले स्पीड गाडी. आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? काय अपेक्षा काय असणार आता? बरं. संपवतो मी लवकर. पाय वाजताय तुमचे. कारण ऊन म्हटलं सर्व बैलगाडी मालकाला कष्ट करायला. ऊन ताण काय नसते. नादा पुढे सगळं बाद आहे. कष्ट घेतलं, परिश्रम घेतलं तर कुठे यश आहे, नाही तर अवघड काम. होय. बैलगाडी क्षेत्र म्हणजे सोपं नाही. सोपं नाही. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. चला मित्रांनो, पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा गटपास झाला बघा. मित्रांनो, पालवे साहेबांचा नांद्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 13मध्ये पाहिला. सोबत कोण पडलं भाऊ? बादल. कुठलं? अंबरनाथ वाटेगाव यांचा बादल पाहिला. मित्रांनो, कशी पाहिली जोडी? काय चांगली पडली ना? चालतंय. शुभेच्छा मित्रांनो. दशम हिंद केसरी बकेडॉन पण गटपास झाला आणि सोबत पाहिला दहेगावकरांचा पाखरे. मित्रांनो, कळंबीचा शंभू सुद्धा गटपास झालाय. 1 BHK फ्लॅटचा मानकरी हिंद केसरी शंभू आणि सोबत पाहिला आज पंचम हिंद केसरी सर्जा. नमस्कार. काय म्हणताय आज कशी पाहिली जोडी? काय पाहिली? चांगली पडली ना? पहिल्यांदाच नियोजन झालं? हो, पहिल्यांदाच. कोणत्या खांदी आज पाहिलं शंभू? कसं? शंभू जीवन सर्जा. बरं. ड्रायव्हर कोण होताच? परसू ड्रायव्हर. प्रशांत ड्रायव्हर होते. कसं चालू आहे मैदान? काय कशी वाटते फाटी वगैरे? काय फाटी आहे चांगली. हां.
मातीचा राणा. आणि एक बैलाला चांगलं म्हणजे पळण्यासाठी रान आहे अशा पद्धतीचं रान. पळण्यासाठी चांगलं रान आहे, पुढे थांबाय पण जागा जागा आहे चांगली. योग्य आहे मैदान. मोठं मैदान असतं तेव्हा नाराज कधीच करत नाही. नाही कधीच नाराज नाही मोठ्या मैदान. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, कारुंडीचा चिक्या सुद्धा गटपास झाला आणि सोबत पाहला हिंद केसरी लखन पण सुद्धा गटपास झाला बघा. गटपास करून बसला निवांत. सोबत पाहला चिक्या. गट क्रमांक 9 मध्ये सुंदररित्या पाहला दहेगावकरांचा पाखऱ्या आणि आज सोबत पाहला दशम हिंद केसरी बकासूर. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय सांगायला, आता सध्या चालू सीझनला टॉप मध्ये आहे बैल. हो. किती मैदान झाली तरी 2025ला चालू? 25ला हा 15वा आहे. 15वा गुलाल 16 म्हणजे मैदान आहे आज. 15वा मैदान आहे. गुलाल किती झाले त्याचे? गुलाल 14. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 98% सक्सेस रेट आहे. पण सक्सेस आहे. काय सांगाल, आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलं? आज नियोजन अचानकच झालं, काल बर रात्री झालं नियोजन. रात्री झालं. हो. मला वाटतं काहीतरी 12 वाजता पाहिला झाला हो, वाटतं. रात्री झाला 12ला. बर बर नंतर मग सगळं नियोजन केलं अगोदरच त्याने. नंतर चांगली पडली जोडी. हा, गाडी चांगली पळते. अजून स्पीड वाढेल. स्पीडचीच गाडी आहे आता ही. कसं ड्रायव्हर कोण होताच? बबलू चाचा होता. कसं वाटतं, काय आनंद आहे आज? आनंदच आहे. बकासूरच्या गाड्यात पळायचं म्हणजे हा. एक काही स्वप्न असतंय. आज आपलं ते सत्यात उतरलंय. काय बकासूर आपल्या बैलाच्या पळाच्या जीवा. बकासूर बद्दल? बकासूर देवच आहे. देवदूत आहे तो. त्याला देवाचा आशीर्वाद आहे. यशच आहे त्याच्या पाठीमागं. तेवढं आनंद आहे. आनंद आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. हिंद केसरी राजा सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 1 मध्ये पाहिला. सोबत कोण पडलाच? साई कुठला? बर बर. चांगला पळतोय तो बैल पण आता सध्या आणि गुलालात आहे. मला वाटतं सलग 2 मैदान त्यानं गुलाल घेतला. हो. बर. पहिल्यांदाच जोडी पाहिली? हो, पहिल्यांदाच. उद्घाटन सुरुवातच तुम्ही केली? हो, 1 नंबर गटातच पळालो. बर. भागातलं मैदान आहे. हो, भागातलं. त्या दिवशी पण मला वाटतं फायनलचा गुलाल घेतला, 2 नंबर केला. आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? आज आता बघूया बर सेमीला. चालतंय, चला शुभेच्छा. राजा आणि सम्राट घरचा साज आज पुन्हा एकदा सेमी मध्ये प्रवेश केला या जोडीने. रैना सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 2 मध्ये पाहिला आणि सोबत आज पाहिला कोरेगावकरांचा जलवा. नमस्ते. काय म्हणताय, आज भागातलं मैदान, आज जलवा सोबत नियोजन कसं केलं काय? अन्नासाठी म्हणजे घरातले जायचे, जवळचे मित्र आहेत आणि मग म्हणलं पळूया आपल्या घरी. मला वाटतं त्यांची पण नवीनच खरेदी आहे. हो, चांगला बैल पळतो. चांगला बैल पळतो आणि आज प्रेक्षकांची इच्छा होती बरेच दिवसाची भारतला बघायचं होतं. आज आणलं तुम्ही? आणला आणि चांगली गाडी पळाली. आमचे मित्र आहे ते सागर दादा रेटऱ्याचे, ते आपले घरचे दोन्ही पण बैल पळाली. नाव काय ते बैलाचं? सूर्यांती पळाली. सूर्यांती गटपास झाला आता. बकासूर ती एकाच गटात. बर बर बर. थोडक्यात मार खाल्ला. चांगली गाडी पळाली. तरी पण नाराज कधीच करत नाही भारत, म्हणजे तुमच्या तो जीव तोडून पळतो. चांगला पळाला गाडी आणि बेस्ट पळाला बैल. पहिल्या एवढ्या मोसमाना पळाला, काय अडचण नाही. झाली टाकाटाकी पण चांगली गाडी पळाली. चांगली पळाली. आणि रैनाबद्दल काय सांगाल? कारण मला वाटते पेडगाव पासून सुरुवात झालेली घरच्या गाडीची गुलाल घ्यायची आणि तिथून सुरुवात झाली आणि तिथून सुरुवातच आहे, चालूच ठेवलं. रैनाचं काही अडचण नाही, कारण दोन्ही थांडे पब्लिकला पळतो तो. बर. त्याला काय अडचण येत नाही. गाडी चांगली पळाली आज. आज काय अपेक्षा आहे? कारण भागातलं मैदान आहे, जोडीकडून काय अपेक्षा आहे? आणि अपेक्षा काय नाही, कारण ह्या गावात मी जेव्हा बैल पळता फायनल राहिलेलो आहे. दुदंडीत जर म्हणजे जेव्हा मैदान आहे त्यावर आपली एक नाही गाडी फायनल राहते. म्हणजे ते एक चालू झालेलं, म्हणजे म्हणतात ना ते लकी, एक गाव लकी. 100% नाही काय अडचण. मैदान कशा रीतीने सुरू आहे? मैदान चांगलं आणि बक्षीस महत्वाचं मोठं आणि प्रवेश फी कमी आहे. कारण निम्मेपणे प्रवेश फी नसेल, 1,500 रुपये प्रवेश फी आहे. 0.5%. आणि फाटी वगैरे कशी वाटते? चांगली बेस्ट आहे पळायला. बर बर. चालतंय. आता पुढचं नियोजन कसं भारतचं असणार काय? भारत आता काढायचा. आता भारत आज चांगला पळाला आणि आता इथून पुढे चांगलं नियोजन करायचं. टॉपचं नियोजन असणार. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, हिंद केसरी रोम वाघवाडीकरांचा गटपास झालाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला पिस्टन 2211. नमस्कार दादा. काय म्हणताय, आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं? काय नियोजन काय 2-3 दिवस झालं केलं होतं. बर. उदय वाघवाडी बैलाच मालक आहे, यांनीच केलं नियोजन. बर. मग ती आधी त्यांचा फोन आता, मग म्हणलं गाडी हाणूया, मोठं मैदान आहे म्हणजे.
गाडी पळेल म्हणजे चांगली गाडी चांगली. सरदारची तब्येत कशी आहे? सरदार सरदार झालाय कवर आता व्यवस्थित आहे ना? हा जरा आता छकड्याला झुकून केलंय. हम्म. बघू आता ह्या एक 8 दिवसानंतर मग मैदान लवकरच मैदान. दादा एवढा बैल हिंद केसरी झाला हे झालं तरी पण थोड्याफार पायऱ्याच्या अडचणी निर्माण झाले का? पहिल्याला अडचणी होतच होत्या. हा गावला 1 नंबर केला ना त्याच्यानंतर आम्ही घरची पण गाडी आमची नागटांना पण राहिली. मग आम्ही काय करत होतो 2 आड गाडी बाहेरली पळवायची नंतर मग आमची घरची गाडी हाणत होतो. पण बाहेर जरा पायऱ्याला अडचण तरी पण येत होती. एवढं हे होऊन पण तरी पण अवघड आहे. अडचण येत होती पायऱ्याला. मग आता त्यांचाच फोन आला मालकांचा म्हणल्यावर ना मग गाडी पण आम्हाला म्हणलं गाडी चांगली पळेल. सासवडच्या बादलभर पण गाडी चांगली पळते आपली. मग गाडी म्हणलं हाणूया. आज काय अपेक्षा आहे? भागातलं मैदान आहे आज. राहील गुलालात गाडी. बर कॉन्फिडन्स आहे तेवढं. राहील गाडी. चालतंय शुभेच्छा. आज ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर. मग काय ऑलराऊंडर ड्रायव्हर म्हटल्यावर काय विषयच नाही. चालतंय चला. नमस्कार. काय म्हणताय आज कसे नियोजन करण्यात आलेलं? कशी पाहिली जोडी? कसं आज गाडी छान पळतेच पहिल्यापासून आणि चिकली गाडी पळतेच. नियोजन पाठीमागे झालं भावांचं आमचं. आणि मला वाटतं जेव्हा जेव्हा पाहिले त्यावेळेस 1 नंबरच केलं मला वाटतं. 2 सलग 1 नंबर पाठीमागे 2 नंबर तिन्ही मैदानात ती गाडी नंबर गुलाल घेतलंच. बर आज मैदान कशा रीतीने सुरू आहे सकाळपासून? मैदान छान आहे. हा मैदानचं कसं गाड्या थोड्या कमी येतात कारण मोठं बक्षीस आहे. मोठं बक्षीस असल्यामुळे गाडी येत नाही छोट्या गाड्या. आणि मैदान भरपूर पडल्यात ना. आज 3 मैदान आहेत. काल मैदान होते. सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत त्या मैदानात. सर्वसामान्यांचा एखादा बैल पळत असला तर चिक्या आम्हाला त्या पायऱ्यात दिसेल का? दिसेल ना. बैल पळत असला तर दिसणार 100%. असं काय नाही की बाबा काही नसतं. आम्ही कधी कोणाला तुम्हाला सांगतो म्हणजे एखादा चांगला बैल पळत असलं तर त्यांना बैल देणार तुम्ही 100%? 100% दिणार ना आपण बैल. आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून? आज अपेक्षा आहे ना. हा काही अपेक्षा आमच्या आहेत बरं का. पुन्हा गाडी त्या दिवशी मला वाटतं बकासूर सोबत चिक्या पळाला तुम्ही नव्हता त्या दिवशी. काय आनंद होता? तुम्ही घरातून म्हणजे तो आनंद व्यक्त करता आला नाही तुम्हाला पण काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे या दिवशीचा आनंद खूप होता कारण सलग 3रं मैदान आज बकासूरसंकट आपण 1 नंबर करतोय. हा आता तो कसा देवा बघा पहिला मला तो देवच आहे सगळ्यांनी. चिक्याला थोडंफार सेमीला जरा लागलेलं थोडंफार पण जिद्दीनं पाहिला तो. लागलं कळत त्याला बघा. पण काय नाही तो पळाला. तो वर करून घेतो. तो असताना कसा गोड्यातला बैल असल्यामुळे तो पळतोच नाही. पळतो ते. सार्थकी लागली खरेदी म्हणावं लागेल 100%. लागली चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच गुलालासाठी प्रार्थना करूया ईश्वरची.